पैसा वसूल आहे, पैसा वसूल एकदम बाप आहे बाप. बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की याला भेट देऊ शकता धबधब्याला. आणि आज पाऊस पण लागला आहे, त्यामुळे धबधब्याने आणि जोर धरल्या पाण्याने. हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय आमच्या इकडच्या गोलसर धबधब्यावर. आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे, त्याला माहिती लोकेशन कुठं आहे ती मला काही लोकेशन माहित नाही आहे. त्यामुळे आम्ही दोघे चाललो राईड, गाडी आपली घेऊन मोटरसायकल. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पहिला बघा व्हिडिओ पाहिला तुम्ही. आणि तुम्ही आता तुम्हाला मी बाहेर नेचर दाखवतो मस्तपैकी. कॅमेरा पुढे लावतो आणि तुम्ही या नेचरचा काय म्हणतात ते आनंद घ्या. आनंद तर मित्रांनो, हे आहे आपल्या गोंसरीतलं गणपती मंदिर. आणि इथं गणेश संकष्टी असते गणपतीची, तर इथं खूप गर्दी असते बेसिकली. आणि तुम्हाला अनेक लोकेशन दाखवतो, जागा दाखवतो. 2 मिनिटं. आमचा मंडळाचा गणपती तयार होतो, इथे आतमध्ये आमच्या मंडळाचा गणपती तयार होतो. ते गणेश चतुर्दिवशी आपण इथं गणपती घेण्याचं इथं लोकेशन आहे, आतमध्ये तयार होतो. तर जराच्या पुढ्यावर आपलं गोंसरी डॅम आहे, तुम्हाला डॅम पण दाखवतो. आणि जर तुम्हाला गोंसल डॅमची जरा व्हिडिओ बघायचा असेल तर एक मी व्हिडिओ केलेला आहे पहिला, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, तुम्ही बघू शकता. लाईक करा आणि त्या व्हिडिओला शेअर करा आणि यू मस्ट बी वॉच इट. तर जरासं जायला आता मला गोंसरी डॅम दाखवतो. गोंसरी डॅम बॅक कॅमेरा ऑन करतो. बघू शकता मित्रांनो, इधर एक गोंसरी का डॅम आहे. काहीतरी तुम्हाला इथे जाऊन पण व्हिडिओ करून दाखवेल परत एकदा नवीन क्वालिटीमध्ये. तर आता आपण चाललो आहे धबधब्याकडे. तर चला. एकदम हिरवं नेचर झालं, एकदम क्वालिटीवालं. आणि कामावरच आलो आहे आता आम्ही. आणि कंटाळा आलेला, आपण लय झाले म्हणलेलो धबधब्यावर जायचं, त्यामुळे आपण आता धबधब्यावरच चाललो आहेत. धबधबा कसा आहे एक्झॅक्टली मी जर रीलमध्ये बघला आहे, बरा आहे माझ्या अंदाजे. आणि मजा येईल अशी मला वाटते. एका तरी आम्ही चाललो आहे आता तिथं गेल्यावर आपल्याला कळेल की धबधबा कसा आहे, क्वालिटी आहे का काय. पण मित्र म्हणलं आहे की तिथं जायला लागणार आम्हाला 1.5 किलोमीटर, कारण आपली बाईक तिथे जाऊ शकत नाही. रस्ता म्हणजे नाहीच आहे, पायवाटने आम्हाला जायला पाहिजे. नजारा कसा आहे, हिरवा 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 हिरवा. इधर देखो क्या दिखाई. गाडीच्या आवाजाने तुम्हाला माझा बऱ्यापैकी आवाज ऐकू नसेल, पण मी मध्ये व्हॉइस ओव्हर देईन. बघूया कसं काय होत आहे ते. इतर एक छोटासा धरणं आहे, छोटासा.
नेचर तुम्ही बघू शकता किती एकदम सुंदर असं नटलं आहे. आणि तुम्हाला हे बघण्यासाठी फक्त कोकणातच घ्यायला लागणार. तुम्ही शहरात किती बी काही करा, शहरामध्ये काहीच फायदा नाही आहे. त्याच्यासाठी गावाकडे जायला लागतं आहे त्या असल्या गोष्टीसाठी. आणि फायनली आपण आलो आहे गोंसरी धबधबाचं लोकेशन इथं आहे. टाकली मोडून फांदी, काय ठेवीत नाहीत फांदी, काय रे फांदी मोडून. मित्रांनो धबधब्याची वाट आहे वरती आणि जंगलात वाट असल्यामुळे गाडी लावायला आम्हाला तिथं चान्स नाही. रस्त्यावर लावण्यापेक्षा आम्ही म्हणलो गाडी इथं खाली लावा. इथं खाली घरं आहेत, इथे तर खाली घरं आणि इथं आपण जाऊन गाडी लावली आहे आता. तर आता आपण चालत चालत दोघी चाललो आहे. चढ मारायला आता पेशल टाकायला आणि हा चढ आहे. आता आम्ही स्पेशल गिअर टाकणार आता इथं दोघांचा, कारण दोघांकडे 11 टायराच्या गाड्या आहेत, 2 ब्रँडेड गाड्या आहेत दोन्ही. आणि आम्ही त्या दोन्ही ब्रँडेड गाड्या वापरून पाशिंग पण केलेल्या आहेत. आता त्या सिंधुदुर्ग पाशिंग गाड्या आहेत त्या आता चलत चालल्या. हा चढाव मारणार स्पेशल गिअर टाकून. तर आम्ही चाललो आहे आता चढत आहेत मित्रांनो. तर आता आपण धबधब्याकडे जाणाऱ्या वाटेकडे आलो आहे. आता आपण ही नवीन वाट तयार केली आहे. तर इथे धबधब्याचा एक पोस्टर लावला आहे मोठा, वन खात्याने, गोंसरी धबधबा म्हणून. आणि इथे एक नवीन बॅनर मारला आहे. आणि ही आहे अशी इथून वाट. आता वाटेने आम्ही दोघी जातो चालत चालत. अंतर खूप लांब आहे, पायांची होणार आहे आता. पण आता काय करणार, आमची 11 टायराची आता पडणार होतो खाली, बघता वर बघता बघता खाली पडणार होतो. तर ही आंब्याची बाग आहे, मोठा आहे आंबा ह्या. इथे लागवड केली. हे बघू शकता तुम्ही, इथं छोटे छोटे आंब्याचे रोप आहेत. तर तुम्हाला पाहिजे असली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला. एक आंब्याचं कलम आहे, गेट हा म्हणायचा, मेन गेट. आणि हा गेट आहे हा. तर इथून आता आपण हळू चालतोय आता आम्ही. तर तुम्हाला खाली दाखवतो, रस्ता वाट दाखवतो, किती ॲडव्हेंचर्स आहे इथे. तर खाली दाखवतो शकता तुम्ही किती ॲडव्हेंचरमध्ये जातोय. माझा मित्र खूप खतरनाक खिलाडी आहे, त्यामुळे तो माझ्या पुढे लागला आहे. कारण काय झालं तरी तो म्हणणार ढाल मानला आहे माझी पुढं, आणि ढाल बनत तो पुढं चालला आहे. आणि त्याच्या मागून चाललो आहे एकदम सेफ फील करत. तो म्हणाला आहे की जे संकट येईल ते मी घेतो माझ्या अंगावर, तू भिवू नको, तू मागे राहा, मी पुढे राहतो. तर परत एकदा घनदाट जंगलाचा थरथराट अनुभव तुम्हाला दाखवू शकता तुम्ही. थरथराट अनुभव, किती खोल जागा आहे. इथे जर माझा पाय निसटला तर मी डायरेक्ट तिथे खाली जाणार. आणि हा इथं धबधब्यासाठी वाट केली आहे. इथं स्पेशल एक बॅनर लावला आहे, तुम्हाला बॅनर पण दाखवतो. हा बघू शकता बॅनर, इथं नाम लिखा आहे गोंसरी धबधबा. आता खाली परत पडणार होतो एकदा. बाईचे बाटले का धबधबा, आम्ही बाईचे बाटले नावले आता. तर आता आम्ही हळूहळू चालतोय. जंगल एकदम घनदाट आहे आणि जंगलात या गौरेड्यांचा वावर आहे. आणि जर अचानक जर आमच्या पुढे आला तर आमचं काही वाचणं शिल्लक दिसत नाही. पण तुम्ही येऊ शकता, यू राहून रिस्क. पैसा नाही. येस, एवढं हे रस्ता खराब आहे एकदम. आणि रस्त्याला आहे पाणी, आणि पाण्यातून आम्ही चालत आहे. तर पायात बूट घालून यायला पाहिजे आता. होय होय होय. आणि जरा पॅन्ट वर करतो 2 मिनटं. पॅन्ट वर करून घेतो. आणि घालून यायला पाहिजे होती, माझे क्लॉक्स मला घालून यायला पाहिजे होते, पण मी घालून आलो फ्लिपफ्लॉप. आता माझी पॅन्ट मागून लागणार आहे पूर्णपणे. मला वाटलं रस्ता असेल, पण चालतं एवढं. गावाकडची माणसं सगळे हँडल करू शकतात, एनीबडी नो प्रॉब्लेम्स. तर हे वरून पाणी येत आहे डोंगराचं. आणि तुम्हाला दाखवत कुठून येतं आहे ते. इधर से आ रहा है वो, इधर से. हे बघू शकता मी, ते झाड पडलं एक. चला आता आपण हळूहळू आपण चालूया. आणि धबधबा प्रसिद्ध झाल्यापासून ह्या वर्षीच प्रसिद्ध झाला खूप जास्त, त्यामुळे वाट केली इथे. माझ्या मते पुढच्या वर्षी इथे रस्ता घेऊ शकतो. रस्ता झाला की तुम्ही गाडी घेऊन शकता इथे. तर आम्ही हळूहळू चालूया. लोकांची कुंपणं आहेत जमिनींची, आम्ही इथे कुंपणं बघत चाललो आहे. आणि जंगलातच तिथे इकडून बघू शकता. जंगल में आज शेर आया है, शेर आया है. आता आपल्याला हळूहळू जायचं आहे. जंगलातून जायचं आहे म्हणजे आपल्याला हळूहळू जायलाच पाहिजे. आणि बरं झाले पाऊस आलेला नाही. पाऊस जर आला तर आमची दोघांची पण टिणटिणून होणार आहे. कळलं? तर चला आपण हळूहळू चालूया. पायी हळूहळू चालू धबधब्याकडे. परत आता एकदम ॲडव्हेंचरस रस्ता आहे.
आणि झाडं बघू शकतो मी किती मोठी आहेत, मोठी मोठी आहेत, मोठी मोठी. परत तिथे बॅनर एक आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी लावला आहे. चांगली गोष्ट आहे ज्याने कोणी लावला आहे. ग्रामपंचायतीने लावला आहे. गोंसई ग्रामपंचायतच्या नावाने जय. थँक्यू आमका जाऊक दिल्याबद्दल. हा ना धबधब्याला मस्त पोस्टर मारले नाही ना. पाण्याचा आवाज येत आहे. मी धबधबा इथं जवळच आहे. चला तर आता आम्ही त्याच्या पुढे लावले मित्राच्या. म्हणलो आता संकट मीच काही ती बघतो. आणि पाण्याचा आवाज येत आहे. तुम्ही मागच्या वर्षी आलेला सकाळी रे? किती जण होता? हे काय नव्हतं, फक्त पाणी पडत म्हणजे असं हे डिझाईन केलं नव्हती ते, आता केले नवीन ते. नाही सर्व काय नव्हतं. असं काय बेटा अजून लय अंतर आहे रे. अरे हे वाळ्याचं पाणी वरती वरते ना. मला वाटतं ह्याची कोंड ह्याची ह्या होय काय? तुकडे एक तरी बघ या हां त्याच्या पोरग्याच्या वर ह्या म्हणतात ती शेड. मला वाटलं धबधबा इथं आहे. मोठी पूर्वी वाळ्याची त्या वाळ्यात नाही गेलता मायने. अच्छा माझा मित्र मोठ्या व्हाळ्याने त्या धबधबा गेलेले. तेव्हा धबधबा एवढा प्रसिद्ध पण नव्हता, पण आता प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे मीच म्हणलो जाऊन व्हिजिट करूया जाऊन आणि बघूया कसा आहे. परत एकदम खतरनाक अनुभव करीत आम्ही रस्त्यावर चालत आहे. ट्रॅकिंग ह्याच्या पुढे झक मारते. आम्ही असं ट्रॅकिंग करतोय. तुम्हाला जर यायचं असलं पायापुढे बघित जायला पाहिजे. एखादा आईना कोणा याचा माझा हॅलो सरप्राईज गाईस आणि माझा ब्लॉग इथेच बंद करायचा. पण असू दे जंगलातली माणसं चलते. आता परत आता पाया पडला मला. मारली आता साफसफाई बऱ्यापैकी केली आहे यांच्याने. इथे छोटा धबधबा आहे बघा, छोटी नहर आहे. हळूहळू चालूया आपण. आणि आता पूर्ण पाणी घावलं माझ्या पायाला. हे बघा पाणी में जाना है हमको अभी. पाण्यातून ओ तेरी हळूहळू आपण पाण्यातनी चाललो आहे. एक एक पाऊल टाकून पॅन्ट आपली वर वडलेली परत खाली झाली आहे. तर वाट बरोबर आहे ना भाई. आता जरा साफसफाई केलेली जरा दिसत नाही कुठे. आता जरा परत जरा उंच चढायला लागणार आहे. इथून आता मी उंच चढत चालत आहे. बघू शकता तुम्ही कितने ॲडव्हेंचर आहे. ॲडव्हेंचर टुडुम 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 टुडुम. कुठं आहे? नाठळमध्ये? मग नाही कधी गेलेलं नाही. बरोबर तुला सांगतो बघ कणीचं आश्रम आश्रम हा बरोबर दिसतो धबधबा. तिथं ना काय म्हणजे तिथं बरोबर धबधबा 2 धबधबे दिसते ते. तिथं जायला भेटेल आपल्याला. असंच धबधबा असं आहे अडचण रस्ता जायलाच पैसे केले का जातात लोक काय तिथं. जातात दूध धबधबा फेकतो ना. बघूया जर आपण व्हिडिओ टाकला यूट्यूबला येऊ तर बघूया. या व्हिडिओला चांगलं जर काय आलं तर आपण त्या दूधसागरला जाऊया. दूधसागर तू नाही कर्नाटकातला. तिथं आमच्या इथे पण एक नाटक गावात तिथं आहे. त्याला तुम्ही म्हणशाल त्या मोठ्या दूधसागरला जा. एवढं बजेट नाही भावाचं तुमच्या. कर्नाटक आहे तो रेल्वेत निसतो बघ तसला धबधबा आहे. तर एवढं बजेट नाही भावाचं. आणि एकदम आता एकदम जंगल एकदम सनसनाट झालं आहे. बॅक कॅमेरा ऑन करतो दाखवतो तुम्हाला. गर्ल्स थीम ॲडव्हेंचर फकिंग ॲडव्हेंचर. आणि पावसाने आपलं आगमन केलं आहे. तुझं काय अनुमान आहे बेटा त्यावर? माझं काही नाही. तो येणार तो त्याचे दिवस आहेत. ठीक आहे दिवस आहेत तो येणार. पावसाचे दिवस आहेत म्हणून आम्ही सांगतो जाणार नाही. बरोबर हे पण बरोबर आहे तुझं. आम्ही सांगू तर मुळीच जाणार नाही. मला वाटलं पाऊस जरा देईल मला जाईपर्यंत तिथपर्यंत साथ. पण काय दिसत नाही. आता जंगलात आता छत्री घेऊन जायचं म्हणजे छत्रीची फाटणार आहे. नाही तर आमची तरी फाटेल एक तरी. तर बघू काट्याने आम्ही ओ तेरी चप्पल आज काय नवीन घेतलेलं राहत नाही माझं फ्लिपफ्लॉपचं. नवीन मला घ्यायला लागणारच. तुम्ही जर येणार असला इथं तर पायात तुम्ही ट्रॅकिंगचे शूज घालून येऊ शकता. आणि रेनकोटच घालून या. मग छत्री अडकली सुटली. छत्री नवीन आहे. जर तुटली तर मला घरात घेणार नाही. म्हणणार असं तरी काय पैसा तो लागता नाही आहे घर में छत्री भी फाट दी घर की. असं चालत नाही म्हणणार. तर खतरनाक ॲडव्हेंचर करीत मी हळूहळू चाललो आहे माझ्या पाय. हळूहळू चाले पाये पंढरे. आणि आता आम्ही आलो पूर्ण एकदम मोकळ्या माळावर. आता इथून रस्ता कुठे पुढे गेला आहे आय डोंट नो. तर कुठून रस्ता असणार त्या काय वाट आहे काय. आपण हळूहळू पुढे चालूया. रस्त्यात आपल्याला अंदाज नाही आहे काय नाही. आणि खाली बघत जाऊया. वाळ पडते
तेच वळायचं पाणी आहे त्या वळी. अच्छा, त्यात वळायचं पाणी. कुठून जाऊया? इथून जाऊया काय? इथं वाटतं राहिले तिकडे ना. वाट पण आपल्याला काही दिसत नाही मेन म्हणजे. चुकलो तर नाही ना आपण. ओ तेरी, चिखल पडला माझ्या अंगावर. शी. हाँ ये भाई इकडे आहे, इकडे आहे. बाई 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 कम ये बघ. देखो रास्ता तो मिल गया हमको. रास्ता मिल गया. रास्ता तर आहे आणि आपण हळूहळू चालूया. हळूहळू ये लवकर ये, लवकर ये, लवकर ये. छत्री बंद करूया. आता पाऊस परत गेला आहे. छत्री बंद करून घेतो. हे डोंगर जंगल आहे. जंगल जंगल पता चला है, जंगल में आज हम आ गए है. एकदम जंगलाचा थरथमाक अनुभव करीत आम्ही चाललो त्या धबधब्या पाहण्यासाठी. स्पेशल जायचा प्लॅन होता आमचा सावडोच्या धबधब्याला, पण काय म्हणतात ते गाडी जो कीड़ा होता है अंदर का ना, वो शांत बैठने नहीं देता हमको. आणि इथं बघा गुरांच्या पाय ठसे आहेत. गौरेडा असला जर तर आमची काही खैर दिसत नाही. सगळं साफसफाई केली आहे बरे. रस्ता बुळबुळ झाला एकदम. आणि मी घालून आले फ्लिपफ्लॉप. हे जर निसटलं तर माझं काय गेम खरं दिसणार नाही. तर हळूहळू हळूहळू आपण चलत चलत जाऊया पुढे. पाय वाट आहे मळलेली, ह्याच वाटेने आपण चलत जाऊया. जंगल तुम्ही बघू शकता. बॉम्बे ती सफायर कुडे. आणि असं आपण करत करत त्या एका चांगल्याशा रस्त्यावर आलोय आपण आता. आणि आता आम्हाला एक दादा गावलेला त्यानं सांगलं आहे की समोरच जा, त्याच्याकडे डुक्कर वाळीच्या पलीकडे धबधबा आहे. आणि त्याचे पप्पा हे करतात ना, चिकन आचार्य आहेत. आणि खूप आहे. त्याच्या गावी त्याचे कुक आहेत. आणि लय फेमस आहेत कुक, लय भारी. नाद करती काय टॉपचं जेवण बनवतात. आम्ही इथनं आता या पायवटीने हळूहळू चलत जातो पुढे. आता काय ॲडव्हेंचर आम्हाला करायची काही गरज नाही आहे, कारण रस्ता चांगला आहे पूर्ण इथून. आम्हाला काय माहीत नाही, पण आमच्या त्यामुळे आम्ही चलत आलो आहे. नंतर आता आमच्या टायरिंगचं काम आलं आहे. रिमोट करायला आम्हाला टायरी आहे आमच्या, पण काही नाही ॲडजस्ट करूया. कारण आता आम्ही स्पेशल गिअर टाकला आहे गाडीमध्ये. हळूहळू चलत चलत चाललो आहे आता आपण रस्त्यानं. तर आपण चाललो आहे हळूहळू पुढं पुढं. मस्तपैकी रस्ता आहे आता. बाईकनं झाली असती पण आम्हाला रस्ता माहीत नसल्यामुळे आपण हळूहळू चालतो आहे. चलून चलून तर माझे आता पाय दुखायला लागले आहेत, कारण हल्ली आता इतकं चाललं नाही आहे माझं. त्यामुळे टू 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 टू. असं करीत करत आपण आता आलोय पुढे हळूहळू. आणि रस्ता पण आता इथे एंड झाला आहे. अच्छा, जायचं हा की आमचा रस्ता गेला पण आता बघूया आपण. ते पाणी येत धबधबे. अच्छा, आणि तुम्हाला तर आवाज ऐकूच असेल. रस्ता पण इकडून केला आहे, कारण तिकडून चिखल आहे त्यामुळे रस्ता इकडून केला आहे. जुगाडची काही कमी नाही. भारत आमचा जुगाड देश आहे. आणि या गोष्टीचा पाणी त्या धबधब्याचं वरून पाणी वाहते खाली. तुम्हाला दाखवतो जरा बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघू शकता तुम्ही धबधब्याचं पाणी. झाड कसं मस्त वाटते. तर आता बघले आपण पाणी. आता ह्या रस्त्याने आपण आता परत पुढे जाऊया चलत चलत. आपण आता चलत चलत चाललोय. आता दोन रस्ते आहेत. कुठल्या रस्त्याला जायचं आपण बाई? कुठल्या रस्त्याला काय रस्ता आहे काय? इकडं पण एक वाट आहे आणि इकडं पण एक वाट आहे. आता आम्ही चूज केलं ह्या वाटेने जायचं. त्यांच्याने इथे एक बॅनर लावायला पाहिजे होता, तसा मगाशी तिथे लावलेली वाटेत तसा. बॅनर लावले पण बॅनर लावले पण इथे बॅनर लावले त्यांच्यानी, हे चुकीचं आहे. ह्यावर सुधारणा झाली पाहिजे. इथे शेड आहे. वर जाय. हा ही शेड्यूल रस्ता ते तिकडे वर गेला. आम्ही मिस्टेक झाली आमची. त्याला बघायसाठी आणलं. आणि इथं आहे डुक्कर पालन होतं. तो आता मग अशी मुलगा गेला, तर मग म्हणलो त्याचा पप्पा आचार्य आहे स्पेशली, त्याचे डुक्कर पालन येतं. तुम्हाला मी डुक्कर पालन दाखवतो. ह्या व्हिडिओतच दाखवतो थोडंफार. अंगात आहे डुक्कर पूर्ण शेड. तुम्ही आता बसता डुक्कर आहे इसमें. तर तुम्ही बघली डुक्कर तुमच्यासाठी. तर मी या रॉंग साईडने आलो इकडं. तो रस्ता जो त्या साईडला होता तो धबधब्यावर जाणार होता, आणि हा रस्ता होता ह्या डुकरांच्या शेडकडे येणारा. आम्ही मिस अंडरस्टँडिंग घेऊन इकडं आलो. तर त्यांच्याने बॅनर लावायला पाहिजे होता. म्हणलो ना ते मिस्टेक आहे. लोक चुकून वरती येणार. अच्छा, त्याने आपण ती वाट उचल्यामुळे आता परत त्या दुसऱ्या वाटेने आलो. आणि इकडे हे पाणी वाचतं धबधब्याचं पूर्ण. मला जरा दाखवतो 2 मिनिटं. दाखवायला भेटते का बघतो आधी पहिलं.
परत आता आपला ॲडव्हेंचरचा रस्ता सुरू झाला आहे. एकदम डार्क झालं आहे नेचर एकदम. वरचा रस्ता आहे. इकडे रस्ता आहे बऱ्यापैकी क्वालिटी वेव्समध्ये. आपण हळूहळू चालू आहे. चिऱ्याची वाट. चिऱ्याची ना, हो चिऱ्या वाटलं मी बघले. चिऱ्याची काय. आणि आपण आलो आहे फायनली वाटतं. बहुतेक आपण त्या जागेवर आलो आहे आता. एवढं चलून आपण चिऱ्या किती Finally. किलोमीटर झालं? 1 किलोमीटर अंदाज 1-1.5 किलोमीटर अंदाज आपण चाललो आहे. एवढा जर मी चाललो असतो ना मॅरेथॉनमध्ये, तर मॅरेथॉन जिंकलो असतो. एवढा आज फास्ट चाललो आहे. का? कारण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे बेसिक. आणि हे आहे पाणी त्या धबधब्याचे. वरून खाली येत आहे आणि आम्ही स्पेशली धबधबा बघायला चाललो आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आम्ही किती नेचर लवर आहोत. तर पाण्याच्या आवाजाने माझा आवाज जरा कमी ऐकूच असेल त्यासाठी तुम्ही सॉरी मॅडम माईक नाही आहे. आणि फुल पाखरतून उडतात मस्तपैकी. शॉर्ट घ्यायच्या आधी ती उडालीत, त्यांना बघलीच नाही तुम्ही चालण्याच्या नादात. आणि आता आपण आलो आहे आता ही आहे चिऱ्याची वाट. आपण धबधब्यात इथं आलो आहे आणि इथं वन खात्याने इथे एक मस्त बॅनर लावला आहे. ह्या भागात आढळणारी काही ठिकाणे काय आपला राज्यवृक्ष आंबा, राज्यप्राणी शेकरू, राज्यपुष्प जारूल म्हणजे तामन, परत इकडे लिहिलं आहे ब्ल्यू मोर्मन, राज्य फुलपाखरू, राज्य पक्षी हरियल आणि राज्य कांदवळवन वृक्ष पांढरी चिंपी आणि राज्य मासा सिल्वर पॉम्प्रेट. तर आता हे बघून आम्ही वाचून आता चाललो आहे पुढं. तर परत माझा आवाज तुम्हाला ऐकू नसेल तर तुम्ही जरा ॲडजस्ट करा क्लिप. तर हळूहळू चालल्या पाण्यामध्ये जायचं. हे ॲडव्हेंचरस ब्लॉग आहे. मला वाटलं पण मजा येते खूप जास्त. वाटते बरे आल्यासारखं मला पैसेच वाटते. त्या ॲडव्हेंचरमध्ये मजा तर खूप येते मला. असले ॲडव्हेंचर मला खूप आवडतात. तर आता आम्ही फायनली बघा ही वाट केली आहे. वाटेने आपण हळूहळू चालते. चिऱ्याची वाट केली आहे, चिरे लावून. तर आम्ही हळूहळू चालतो आहे. तर अंदाजे अजून किती लांब असेल? आलं आहे ना? 5 मिनिटात आम्ही जाणार तिथे आता हळूहळू. पण हे चालण्याचं मला काय वाटत नाही आहे, कारण मला धबधबा बघायचा आहे. त्यासाठी चालणं माझ्यासाठी काहीच नाही आहे. त्यामुळे मी आपला चालतो आहे आपला हळूहळू मस्तपैकी अंदाज घेत. आणि ॲडव्हेंचर्स फुल ॲडव्हेंचर. तुम्हाला ते ॲडव्हेंचर आवडत असतील आणि तुम्हाला ॲडव्हेंचर आहात तुम्ही या धबधब्याला प्लीज व्हिजिट करा. तुम्हाला खूप मजा येणार. ट्रॅकिंग पण आहे, धबधब्याचा व्ह्यू पण आहे आणि जंगलाचा एकदम जंगल सफारी टाईपच आहे समजा तुम्ही. मस्तपैकी एकदम आनंद आहे. पण एक गोष्ट काम करा, इथं येऊन कचरा घाण करू नका. फक्त जंगलामध्ये आहे हे, त्यामुळे स्वच्छतेचे फक्त ध्यान ठेवा. परत तिथं आता एक तुम्हाला दाखवतो वैज्ञानिक इशारा दिला आहे. वैज्ञानिक वन खात्याने. इथं बुश होता ह्या भागात चित्ता असण्याची शक्यता आहे. आणि इथं काय लिहिलं हे काय करू नये म्हणून. तर आता मी परत आमच्या इथं बसायला पण बाकडे बसवलं आहे. इथे केले कचरा टाकायला, पण यात कचरा टाकला काय का थोडा. हे झाड कसलं बेटा? रानचुरणाचं झाड आहे, त्यामध्ये रुजलं आहे. आम्ही हळूहळू चाललो आहे दोघे. चिऱ्याचा रस्ता केला आहे बघ. चिऱ्याचा रस्ता केला ना. किती गाडी चिरे लागले असतील याला? 2-3 गाडी चिरे लागणार. 2-3 गाडी चिरे लागला असणार. 2-3 गाडी चिऱ्याचा रस्ता केला आहे. मजबूत रस्ता. तर आता आम्ही हळूहळू चालतो आहे. अंतर खूप लांब आहे आणि थोडं दमायला झालं आहे. पण दमण्यापेक्षा मला ते धबधबा बघण्याचा खूप एक्साइटमेंट आहे. त्यामुळे मी दुखणं माझे पाय दुखत आहेत तरी मी ते का नाही बघता चाललो आहे पुढे. आणि इथे परत एक बॅनर लावला आहे, वेळी सावध राहा, प्लॅस्टिक वापरायचं बंद करा. नो ओपन फायर, नो स्मोकिंग, नो अल्कोहोल, प्लॅस्टिक फ्री झोन, असं काय लिहिलं आहे. माप काय आता वाचायला मला टाईम झाला आहे. काळोख होईत आले आणि अंधार होईत आला आहे. कारण आम्ही जरा संध्याकाळी आलो आहे आता, त्यामुळं थोडं बिलवेस्ट ॲडजस्ट नाही. आणि एवढं सगळं करत असता आपण आलो आहे आणि माझ्या मोबाईल स्टोरेज भरत आलं आहे बऱ्यापैकी. आणि हा बुजता पाणी येते वरनी खाली. तर कमाई झाली. आता चाललो आहे पटापट चालतो आहे मी. आता तिथं गेल्यावर तुम्हाला सांगतो कसं आहे नेचर. भूशतावरनी पाणी कसं येते एकदम आहे की नाही, पैसा वसूल आल्यासारखा फायदा. क्वालिटी एकदम आहे. भूशता तुम्ही कसा एकदम खतरनाक. आणि बेटा भाऊ आमचा पुढं चालला आहे. आणि हे आहे रानटी नारळाची झाड, म्हणजे माड आहे याला म्हणतात, रानटी माड. तर पाणी किती उंच आहे बघा. तिथून खूप खालून आम्ही चालत आलो आहे. झाड बघू शकतो मी किती मोठी झाडं आहे तिथं. झाडाचं बघू शकता किती खोड मोठं दिसतंय.
हा असं करत करत आता आपण आलोय ठिकाणाशी. बऱ्यापैकी पाण्याचा आवाज आहे मोठ्याने, बघू शकता धबधब्याचं पाणी कसं खाली पडतंय. आणि आज पाऊस पण लागला आहे, त्यामुळे धबधब्याने आणि जोर धरल्या पाण्याने. आता आम्ही फायनल एवढं ट्रॅकिंग करत 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 आलोय आणि तिथं आहे आपली मंजिल. मंजिल खुदा, मंजिल खुदा. हा वेलकम, दिस इज आय एम कमिंग. तिथं आलोय आता आपण फायनल इथं आलोय गाईस. आणि कुठं तुम्ही धबधबा आहे. आता तिथं गेल्या माझा आवाज ऐकू येणार नाही, त्यामुळे मी नॉर्मलीच फक्त व्हिडिओ दाखवीन तुम्हाला. तर तिथं छत्री ठेवतो इथं आणि तिथं वर जातो आता. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल लेक. आणि हा आहे धबधबा बघा. झाड तोडण्यापेक्षा योग्य एकदम नियोजन लावलंय. तुम्हाला व्हिडिओचा माझ्या व्हिडिओमध्ये आवाज येत असेल का नाही माहीत नाही मला. धबधब्याच्या पाण्याने मला काय मला स्वतः आवाज माझा ऐकू येत नाही. पण तिथं आलोय आम्ही आणि फुल पैसा वसूल आहे, पैसा वसूल एकदम. बाप आहे बाप, बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की याला भेट देऊ शकता धबधब्याला आणि एन्जॉय करा. तर आता माझ्या भावाला फोटो काढतो आणि जरा फिरतो, तुम्हाला जरा दाखवतो कसा धबधबा आहे एकदम. आनंद घ्या तुम्ही व्हिडिओचा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आता आम्ही वरती जरा धबधबा बघला. आता जरा खाली जातो धबधब्याच्या. भिजायची काही इच्छा नाही आहे, भिजणार तर नाही आम्ही. आणि इकडचे आपण नीचे आले आणि मस्त गार हवा इथे एकदम AC कूल सारखी. आम्ही इथं खाली बघायला आलो. इथं तुम्हाला आता माझा आवाज ऐकू येणार नाही त्यासाठी क्षमा. तर खाली जातोय आता मी. आपण धबधब्याच्या आता बरोबर एक्झॅक्टली खाली आलो आहे आणि एकदम पैसा वसूल आहे धबधबा. तुम्ही नक्कीच याला बघण्याचा या बघायला या. मी जवळ तोंड करून बोलतो, याचा असा अर्थ आहे की मला ऐकू येत नाही आणि कॅमेरा थोडी घाण झाले. 2 मिनिटं आणि तुम्हाला आता खालून दाखवतो. वरून पाणी खाली वाहतंय मस्तपैकी एकदम. आणि बघू आता पूर्ण असं खालीपर्यंत एकदम क्वालिटी आहे. हे एवढं बांधलं कसे आम्ही बांधा नाही गेले. आणि असं करत आता आपण धबधबा जरा बघलाय मस्तपैकी आणि एकदम पैसा वसूल धबधबा आहे हा. ॲडव्हेंचर सोबत आणि धबधब्याची मजा आता काय वेगळीच आहे. तुम्हाला मी आता व्यक्त करू शकत नाही. तुम्ही नक्की भेट द्या धबधब्याला या. आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मागची माझे 2 व्हिडिओ आहेत, एकची लिंक इथे देतो, एकची लिंक इथे देतो. तुम्ही मस्ट बी वॉच आणि सपोर्ट करा आपल्याला. थँक्यू.
आहे ना 2 सेकंड. आता आपण दादा मुलं पूर्ण मी आवाज माझा बसला जरा. आता आपण वरून खाली चलत आलो परत आणि आपली इथे गाडी लावली आहे त्यामुळे आपण गाडीवर आलो आहे आता आणि गाडी घेऊन आता आपण घरी चाललो आहे आता. आणि पाय तर खूप दुखायला माझी कंटाळा आला आता घरात जाणार मस्त जेवणार आणि टांगे ऊपर करके सोनार. हे काही चप्पल जे ठेवलंस ते आता गाडीमध्ये घेऊन जाऊया गाडीमध्ये घेऊन जाऊया चाल. हा बरं वाटलं आता बसलो ते खरंच जाम बरं वाटलं.